मंदिरामध्ये अतिशय उत्कृष्ट असं शिल्प तयार करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी सर्व भगवान श्रीरामापासून तर सर्व देवदेवते यांचे मंदिर एकाच छताखाली करण्यात आले। मधून सुद्धा घुमट सुंदर असा कोरण्यात आलेला आहे। नुकतीच या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि बाहेर सुद्धा अतिशय भव्य दिव्य असा हनुमान यांची मूर्ती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात की कोरीवपणाने या ठिकाणी खांबे सुद्धा सर्व प्रकारे एक शिल्प जागृत प्राचीन आणि हेमाडपंथी खांब असतात त्या पद्धतीने या ठिकाणी कोरीव काम करण्यात आलेले आहे। या ठिकाणी असं सुंदर प्रत्येक शिल्पाचं या ठिकाणी आतमध्ये पण छोटे मंदिर आहेत। या ठिकाणी कन्हैया श्रीकृष्ण राधाकृष्ण यांचं सुद्धा मंदिर आहे आणि हे स्वामीनारायण यांचं या ठिकाणी मंदिर आहे। नुकतीच प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे आतमध्ये सुंदर असं कोरीव शिल्प आपल्याला जणू काही हेमाडपंथी प्राचीन मंदिराची आठवण करून देत आहे। या ठिकाणी असे भव्य दिव्य खांब आहेत, घुमटसुद्धा कोरीव आहेत आणि या ठिकाणी आपल्या क्रिएटिव्ह स्कूलची सहल प्रथम या ठिकाणी प्राणप्रतिष्ठानंतर येत आहे। बोला स्वामीनारायण महाराज की, पवनपुत्र हनुमान की। ओम नमः शिवाय, मृत्युंजय तू महादेवाय नमस्तुते, हर हर महादेव। असे भव्य दिव्य सुंदर असं मंदिर या ठिकाणी साकारण्यात येत आहे। या ठिकाणी खूप छान असं हे शिल्प कोरीव काम प्रत्येक खांबांपासून तर कळसापर्यंत नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।